पंढरपूरची वारी लाखो लोक करतात, पण काहींच्या मागे पापं पण चालत असतात. आणि कधीकधी देवापर्यंत पोचण्यासाठी आधी त्या सावलीशी सामना करावा लागतो. ही आहे मध्यमवर्गीय मनाची गोष्ट, जिथं देव आहे, पाप आहे आणि एक असं सत्य जे घराघरात लपलेलं आहे. मिडल क्लास मिस्ट्रीची वारी. लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभम पाटील, 30 वर्षांचा IT इंजिनियर, एक सामान्य मध्यमवर्गीय तरुण. त्याला अध्यात्मात विशेष रस नव्हता, पण यावर्षी तो वारीला निघतोय कारण त्याची आई कॅन्सरशी झुंज देते आणि ती म्हणते, एकदा पंढरपूरच्या विठोबाला साखर घाल, कदाचित माझा जीव वाचेल. आईसाठी तो निघतो. पाठीवर छोटी बॅग, कानात इयरफोन आणि मनात भरपूर विचार. रात्री मुक्कामाच्या जागी झोपताना त्याला वाटतं कोणीतरी त्याच्या मागे उभं आहे. तो वळून पाहतो, कोणी नाही. दुसऱ्या दिवशी चालताना पण तेच वाटतं, कोणीतरी अगदी जवळ आहे, पण आवाज, सावली काहीही नाही. तो मनात म्हणतो, गर्दीत कल्पना होत असतील. पण रात्री झोपताना कोणीतरी त्याच्या पाठीशी कुशीत येऊन बसल्यासारखं जाणवतं. थंड श्वास, घट्ट ओठ आणि एक विचित्र शांतता. दुसऱ्या दिवशी शुभम एका वयोवृद्ध वारकऱ्याजवळ बसतो. तो वारकरी म्हणतो, कधीकधी आपली वारी फक्त विठोबासाठी नसते, ती आपल्याच मागे चालणाऱ्या पापांसाठीही असते. शुभम विचारतो, पाप म्हणजे? जे आपण विसरतो, पण ते आपल्याला विसरत नाहीत, आणि विठोबा त्यांच्याशी सामना केल्याशिवाय भेटत नाही. शुभम हसतो, पण त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटते. त्या रात्री त्याला स्वप्नात दिसतं. तो विठोबाच्या मंदिरात पोहोचतो, पण विठोबा त्याच्याकडे पाठ फिरवतो. मग एक आवाज, तुझ्या मागे जे चालतंय ते आधी समजून घे, नंतर माझ्याकडे ये. शुभम घाबरून उठतो. घामाने ओला चिंब. तिसऱ्या दिवशी त्याची ओळख राधिकाशी होते. एक सडपातळ साधीशी मुलगी. तिची आई विठोबाच्या नामात संन्यास घेतलेली. राधिका शुभमला विचारते, तू श्रद्धेनं चालतोयस की गरजेनं? शुभम गप्प बसतो. राधिका त्याला एका मंदिराजवळ नेते आणि म्हणते, येथे डोळे बंद करून बस. आवाज, विचार सगळं शांत कर. शुभम ध्यानात बसतो. काही क्षण शांतता. तेवढ्यात त्याच्या मागे कोणीतरी उभं राहतं. श्वास जवळ जाणवतो, शरीर थरथरतं. तेवढ्यात त्याच्या डोक्यात एक फ्लॅशबॅक. शुभमला आठवतं, कॉलेजमध्ये त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे एका मित्राचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्या मित्रानं आत्महत्या केली होती आणि शुभमने ते ॲक्सिडेंट म्हणून झटकून टाकलं होतं. तो म्हणतो, मी विसरलो होतो, पण तो मागेच चालत होता. ती सावली म्हणजे त्याचं गिल्ट. ते पाप जे त्यानं दडपलं होतं, आता विठोबाच्या दारात पोहोचताना उघड झालं होतं. शुभम फक्त रडतो, मातीवर बसतो आणि पहिल्यांदाच तो विठोबाला मनापासून हाक मारतो. वारीचा शेवटचा दिवस. शुभम मंदिराच्या रांगेत उभा आहे. त्याच्या मागे अजूनही कोणी आहे, पण आता तो वळतो. आता त्याला भीती नाही. तो म्हणतो, तू माझं पाप होतास, पण आता तू माझं शुद्धीकरण आहेस. मी तुला स्वीकारतो. त्या क्षणी तो सावलीसारखा आभास नाहीसा होतो. मंदिरात पोहोचल्यावर विठोबाच्या मूर्तीसमोर उभा असलेला शुभम पहिल्यांदाच आत्मविश्वासानं बघतो. मूर्ती त्याच्याकडे पाहते आणि त्याच्या डोळ्यातून पाणी वाहतं. वारी संपली नाही. खरी वारी तर आता सुरू झाली आहे. तुम्हाला पण कधी वाटलंय का की देव दूर असतो, पण खरी लढाई आपण स्वतःशीच करत असतो? अशाच गूढ, भावनिक आणि सत्य कथांसाठी मिडल क्लास मिस्त्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नको. कारण इथं कथा नसते, इथं मन सांगतं ते खरं असतं.